नमस्कार मैत्रिणींनो, हेल्दी हॅबिटच्या दुसऱ्या दिवसामध्ये आपलं भरभरून स्वागत आहे. काल मी तुम्हाला एक व्हिडिओ शेअर केला होता, त्याच्यामध्ये मी तुम्हाला खूप सारे टिप्स दिले होते. आज आपले दुसरा हेल्दी हॅबिट आपण जाणून घेणार आहोत आणि हे तुमच्या बॉडीसाठी खूप हेल्दी असणार आहे, ज्याच्यामुळे बरेचसे चेंजेस तुमच्या लाईफमध्ये दिसायला सुरुवात होणार आहे. राईट, तो चला आपण हे समजून घेऊया की सेकंड आपली दुसरी हेल्दी हॅबिट्स आहे कोणती. तर नॉर्मली आपण सर्वजण उठल्या कोणता घटक किंवा पदार्थ घेतोय, तर इंडियामध्ये आपण ऑलमोस्ट लोक चहा आणि कॉफीचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात घेत आहेत, जो की इंडियन पदार्थ नाहीये. चहा इंडियामध्ये होत नाहीये किंवा सुरुवात ही चहाची इंडियामध्ये झालेली नाहीये, बाहेरच्या देशातून हा पदार्थ आपल्या देशामध्ये आलेला आहे. राईट, तर तुम्हाला सांगेन चहा कॉफी आपल्या बॉडीसाठी खूप हानिकारक आहे. त्याच्यामध्ये यूज केली जाते ते म्हणजे व्हाईट शुगर, साखर. आणि साखर आपल्या बॉडीमध्ये जाऊन विषारी पदार्थ आहे आणि त्याच्याने बरेचसे प्रमाण वाढतात, शुगरचे प्रमाण वाढतात. बऱ्याच लोकांना शुगरचा त्रास सुद्धा जाणवत आहे. कॅल्शियमचे प्रमाण सुद्धा खूप जास्त प्रमाणात कमी झालेले दिसून येतात. विकनेस बॉडीमध्ये जाणून येतो. आम्लपित्त बॉडीमध्ये खूप जास्त दिसायला लागतं. हे सगळे ह्याचे दुष्परिणाम आहेत. राईट, त्याच्यामुळे भूक खूप कमी होऊन जाते आणि खूप जास्त प्रॉब्लेम्स हळूहळू वाढायला सुरुवात होतात. तर ऍक्च्युली तुम्हाला सांगेन, चहा आणि कॉफी तर अवॉइडच करा. पण बरेच लोक चहा कॉफी सोबत काय घेतात, तर पोहे, नाश्ता, बिस्किट्स वगैरे खातात. तर ते सुद्धा टोटली अवॉइड करा. राईट, कारण त्याच्यातून आपल्या कुठलाही प्रोटीन्स आपल्या बॉडीमध्ये मिळत नाहीये. उलट तुम्ही जे खाताय ते तुमच्या बॉडीसाठी एक घातक पदार्थ सुद्धा ठरू शकतो. तर त्याच्यामुळे टोटली अवॉइड करा, बंद करा चहा कॉफी. आणि हे तुमच्या मॅक्झिमम रिलेटिव्ह फ्रेंड्सना शेअर करायला विसरू नका. राईट, नक्कीच हे तुमच्यासाठी आजची हेल्दी हॅबिट्स खूप चांगली आहे. हे जर तुम्ही टोटली फॉलो कराल या गोष्टीला, तर नक्कीच काही दिवसांनी तुमची हेल्दी हॅबिट्समुळे तुमची लाईफ चेंज होऊन जाईल. हे सगळ्या पित्त, राईट, बऱ्याचशा ऍसिडिटीचे प्रमाण किंवा कॅल्शियम खूप बॉडीमध्ये कमी असणं किंवा शुगरचं प्रमाण वाढलं अचानक, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या हेल्दी हॅबिट्स मधून दिसून येतील की हे सगळं कमी होत आहे. हेल्दी लाईफ जगायला, हॅपी लाईफ जगायला सुरुवात कराल. राईट, नक्कीच अशा टिप्सला फॉलो करा आणि जरूर तुमच्या रिलेटिव्ह फ्रेंड्सला शेअर करा. थँक्यू सो मच.